आज जागतिक मराठी भाषा दिन। एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा। मुंबईत शिवाजी पार्कात मनसेकडून भव्य पुस्तक प्रदर्शन। हिंदी इंग्रजीच्या रेट्यामुळे मराठीच्या विस्ताराला खीळ। विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। दोन्ही उपमुख्यमंत्री राम शिंदे, राहुल नार्वेकर यांच्यासह 5 मंत्रीही उपस्थित राहणार। भालचंद्र नेमाडे, श्रीनिवास कुलकर्णींचा गौरव होणार। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांकडून नावाची घोषणा। दादांची स्वप्न अधुरी राहणार नाहीत। अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवारांची ग्वाही। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्चची आज पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या गावाकडे कूच। विखेंच्या गावी ठिय्या मांडणार। काही मागण्यांबद्दल अद्यापही तोडगा न निघाल्यानं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार। उद्योगपती अनिल अंबानींना पुन्हा समन्स। दिल्लीतील ईडी मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश। अनिल अंबानींची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार। बँकेच्या कर्ज प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यानंतर मायदेशी परतले। भारत आणि इस्रायलमध्ये 27 करारांवर स्वाक्षरी। भारताचं T20 विश्वचषकातलं आव्हान कायम। चेन्नईच्या मैदानावर भारतानं झिम्बाब्वेचा 72 धावांनी धुव्वा उडवला। भारतीय फलंदाजांची सुपर 8 सामन्यात सुपर कामगिरी। दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना आणि अभिनेता विजय देवरकोंडा विवाह बंधनात। राजस्थानच्या उदयपूरमध्ये विवाह सोहळा पार पडला। लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियाचे सगळे रेकॉर्ड्स मोडले। फोटोंना 1.5 कोटी जणांची पसंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।